नमस्कार, मी राधिका. स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. आज अष्टविनायक यात्रेतील 6व्या गणपतीचे म्हणजेच लेण्याद्री येथील गिरिजात्मज या गणेश मूर्तीचे चित्र काढून दाखवणार आहे. सर्वप्रथम कॅनव्हासच्या बॉर्डरची सिक्युअर करून घेणार आहे आणि रेफरन्स इमेज प्रमाणे आधी एक बेस चित्र काढून घेणार आहे. या गणपतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा एकमेव असा गणपती आहे जो डोंगराच्या गुहेत आहे. अष्टविनायकातील पार्वतीने गणेशपुत्र म्हणून जन्मास यावा म्हणून 12 वर्ष याच गुहेत तपश्चर्या केली होती. या डोंगरामध्ये एकूण 28 लेण्या आहेत. हा गणपती 7व्या आणि 8व्या लेण्यांमध्ये वसलेला आहे. या जागेला लेण्याद्री असे नाव आहे. त्याचं हेच कारण आहे. ही गणेश मूर्ती स्वयंभू प्रकटलेली आहे, तीही डोंगरामधून. त्याचं विशेष म्हणजे या लेणी अशा प्रकारे आहेत की जे गणेश मूर्तीवर सूर्योदय व सूर्यास्तापर्यंत कायम उजेड असतो. हे एक असं गणेश मंदिर आहे की ते लेण्यांमध्ये वसलेलं आहे, डोंगरामध्ये आहे. तसेच ही मूर्ती जी आहे ती डोंगरातील आहे. त्यामुळे याचा एक गाभारा ह्याचा एक कुठलाही गाभारा नाही आहे. त्यामुळे गाभारा नसल्यामुळे ही मूर्ती सोनेरी किंवा कुठल्याही वेगळ्या रंगाची आपण करू शकत नाही. त्यामुळे बॅकग्राऊंड ही ब्लॅक रंगानेच मला रंगवावी लागली आणि त्याला एक दगडाचा इफेक्ट देण्याचा मी प्रयत्न करते इथे. गणेश मूर्ती ही मी सिंधुरी रंगाने रंगवते आणि त्याचप्रकारे ह्याची हायलायटिंग करण्यासाठी ब्लॅक आणि ब्राऊन रंगाचा मी वापर करते. शिवनेरीचा शिवशंभो
यावे तुम्ही गिरिकंदरा सह्याद्रीच्या हृदयामध्ये लेण्याद्रीच्या या मंदिरा गणनायका. व्हाईट पेंटने मी याला हायलाईट करत आहे. शिवशंभूचा सहवास पावन लाभला उकळी तिरी तव मंदिरी हो पुण्य संचय आभला. गिरिजात्मजा तव मूर्ती. प्लीज मला सांगा कसा वाटला हा व्हिडिओ आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा. थँक्यू सो मच माझ्या व्हिडिओला इतका चांगला रिस्पॉन्स देण्यासाठी. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. थँक्यू सो मच. बाय बाय.